नमस्कार सर्व ताईंना. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान असा मी व्हिडिओ घेऊन आलेले. नक्की सर्व ताई ह्या ट्राय करतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही रेसिपी. कारण ही रेसिपी खूप सोपी आणि खूप पौष्टिक आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना काहीतरी पौष्टिक खायला जर देणार असाल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करा. कारण आपण मुलांना बरेच ड्रायफ्रूट्स देत असतो, बाकीचे इतर पदार्थ देत असतो, परंतु ते इझिली तसे खाऊ शकत नाही. तर ही भन्नाट आयडिया आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असेल ना, तर ते ड्रायफ्रूटचे एकाचे 2 तुकडे करायचे आहे. किंवा तुम्हाला जसं बारीक वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बारीक करा आणि त्याला छान असं गाईचं जे तूप आहे त्यामध्ये थोडेसे भाजून घ्या तव्यावरती. भाजून घेतल्यानंतर त्याला एक प्रकारचा छान स्मेल येतो आणि हे सर्वही आपण भाजून घेतल्यानंतर मिक्स करायचे आहे. आणि आपल्याकडे तुमच्याकडे जर जास्त ड्रायफ्रूट्स असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकतात, परंतु मी 3च प्रकारचे घेतले. आणि त्यामध्ये मी छान अशी जी खजूर आहे, ओली खजूर ना, तर ती मिक्सरला बारीक करून घेतली. बारीक केल्यानंतर हे सर्वही ड्रायफ्रूट्स त्याला छान असे त्यामध्ये मिक्स करायचे आहे. म्हणजे पूर्ण खजूरमध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आणि छान एकदम मिक्स करायचे आहे. पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला ते मिक्सच करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जसे पाहिजे तसे त्या पद्धतीने तुम्ही लाडू त्याचे वळू शकतात. अगदी तुम्हाला छोटे पाहिजे असेल, मोठे पाहिजे असेल, तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे लाडू वळू शकतात. लाडू वळल्यानंतर तुमच्याकडे कोणत्याही मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला डार्क कंपाऊंड चॉकलेट हे भेटत असतं. तर ते डार्क कंपाऊंड चॉकलेट कुठे मॉलमध्ये असेल, डीमार्टमध्ये ते इझिली भेटून जातं. त्यानंतर एखाद्या शॉपमध्ये असेल तर ते घ्यायचं आणि ते मेल्ट करायचं आहे. मेल्ट करण्यासाठी आपल्याला खाली एक मोठं पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये गरम पाणी केल्यानंतर एक छोटंसं पातेलं घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला हे कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. मेल्ट केल्यानंतर इझिली मेल्ट होतं. खाली जर गरम पाणी असेल तर वरती दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला चॉकलेट टाकून त्या गरम पाण्यावरती मेल्ट करायचं आहे. हे पटकन मेल्ट होतं. मेल्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात तर ते छान मेल्ट झालं आणि जे लाडू केलेले आहे ना ते सगळे एकामागोमाग एक असे तुम्ही त्यात बुडवून घ्यायचे आहे. म्हणजे सगळीकडे छान चॉकलेट लागतं आणि खूप छान हे मुलांना कळत पण नाही हे चॉकलेट आहे का लाडू आहे किंवा इतर कोणता. कारण ते चॉकलेट असल्यामुळे मुलं इंटरेस्टेडपणे तुम्ही खाताल आणि द्यायलाही खूप छान असा खाऊ वाटतो त्यांना. तर मुलं खूप छान असं खातात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. खूप सोपी आहे आणि याला हे पूर्णही मी करून घेतले, त्यामध्ये बुडून घेतले आणि आपल्याला हे डीप फ्रीजला ठेवायचे आहे. डीप फ्रीजला फक्त 5 किंवा 10च मिनटं आपल्याला ठेवायचे. त्यानंतर ते लगेच काढायचे. काढून झाल्यानंतर ते आपल्याला एका बर्नीमध्ये किंवा एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि तो डब्बा तसंची तसंच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. कारण वरती चॉकलेट असल्यामुळे कधी कधी ते मेल्ट होऊ शकतं. त्यामुळे आणि मुलांनाही असं वाटतं का चॉकलेट आहे हे, त्यामुळे मुलं पोटभर खातील आणि त्यांना सर्व प्रकारचे प्रोटीन्स, विटॅमिन्स जे आहे ते सर्वही मुलांना भेटेल. आजारी व्यक्ती असेल त्यांनाही खूप छान इंटरेस्टेड हा लाडू आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता तुम्ही हा लाडू किती इझिली वरतून चॉकलेट दिसतं आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. आणि बघा एकदम छान आतमध्ये असं छान